आजची कथा ऐकायची? व्हेरी गुड. आजच्या कथेमध्ये सुरुवात करण्याच्या अगोदर, मला कथेमध्ये घुसण्याच्या अगोदर तुम्ही आजची जी प्रश्नावली काढली होती खूप सुंदर काढली होती. आणि आपल्या वाराप्रमाणे ठरलंय की सोमवार मंगळवार इंग्रजी, बुधवार गुरुवार हिंदी आणि शुक्रवार शनिवार मराठीमध्ये परिपाठ घ्यायचं. तसं आपलं आता सुरू झाले. बघा काय होते, राजा एके दिवशी चिंता करत बसलेला असते. इतकी चिंता करते की मी जर या राजवाड्यातून एके दिवशी असं करून छाती धरून मेलो, घोड्यानं मला मारलं, युद्धात मेलं, तर मग ही राज्यकारभार कोण चालवते की बाबा? आता पोराला सांगाव का, माझ्या राजकुमाराला सांगाव का? आपल्याला काय म्हणते की माझं पोर काय म्हणते, माझं लिकूर आहे म्हणते. तसं राजाच्या पोराला म्हणायचं नाही. राजाच्या पोराला म्हणण्यासाठी राजकुमारच म्हणायचं आणि मुलीला राजकुमारीच म्हणायचं. राजाची बायको म्हणायचं नाही, राणीच म्हणायचं. राजाचं घर म्हणायचं नाही, राजाचा राजवाडा म्हणायचं किंवा पॅलेस म्हणायचं. समजलं का नाही? त्याला ते विशिष्ट शब्द असतात. समजलं का तुम्हाला? राजाने चिंता करत करत काय म्हणलं, बघू म्हणलं कोण हुशार आहे ती म्हणलं. आणि एक कोड आहे म्हणलं. असं एका कागदावर लिहिलं कोड, आणि ज्यानं कुणी लवकरात लवकर कोड सोडविल त्यानं सोडविल्याबरोबर मी लगेच लिहितो, हा तू कोड सोडवून जिंकला आहेस. आणि आता या माझ्या मरणानंतर या राज्याचा राजा कोण राहील? ज्यानं कोड सोडविल त्याचं नाव टाकतो. सगळे तरी खुश झाले. बरं झालं म्हणले. आतापर्यंत राजा काय करते, त्याचा मुलगा राजकुमार, त्याला करायचं राजा, त्याला बसवायचं सत्तेवर. मग त्याला काय बी कारभार करणार. हे सगळे वाट बघायला कधी आहे परीक्षा. गावागावात तेवढी गेली, डन 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 डन. राजानं सांगितलेलं आज्ञा पालन जन करील त्याला हे सगळं राज्य बक्षीस आहे. गावागावात चावडीवर हलकी वाजलेली आहे. बरं का दिनेश? हलकी वाजलेली आहे. सगळे माणसं चाललेत. कोण कोण तर कधी सगळेच्या सगळे त्या हलकी वाजता तिच्या गोळ्या हुरलेत. काय म्हणते रे, कसली तेवढी हरी गोळा हुरलेत, असे गोल गोळा हुरले येत. आणि ती हलकी वाजणार चालले पुढी पुढी. बाया सुद्धा धुता धुता थांबलेल्या आहेत. काय म्हणाले म्हणून भांडे घासतो ते बाया, खार खार खार. भांडे घासताना आवाज येते का नाही? येते का आवाज? तर ती भांडे घासतानाचा आवाज बंद करून कशाची तेवढी आले माय बाया म्हणल्या. आता वेगवेगळ्या प्रकारचे लोक आले. मग गावामध्ये कोण हुशार असतात, तसं आपल्या येतात 2-3 हुशार विद्यार्थी. त्याला म्हणले लोकांनी, जा रे तू म्हणले. गावातल्या 2-2, 3-3, 4-4 माणसाची गर्दी जमली त्या राजाच्या दरबारामध्ये. राजानं काय केलं, त्याला एक खोली होती तिथे बसवलं. उद्या सकाळी 10 वाजता तुमच्या समोर ही कोड देतो आणि ती कोड सोडवा. सगळेजण मान खाली घालून बसले. असं कोणतं कोड असेल बाबा? मग मला गणित येतंय, मला कोड येते. हुशार माणसं बसले तिथं. इतके हुशार माणसं बसले. सकाळचे 10 वाजले. राजा दरबारात यायच्या अगोदर दरबारावर थांबलेला तो त्यानं ओरडायला चालू केला, आपल्या राज्याचे महाधिपती पधार रहे है. जोरात लगेच ती पुंजी वाजली भॉ करून. त्याला म्हणायचं नगाडा. त्याला काय म्हणायचं? हा, नाही तर तुम्ही पुंगीच म्हणणार. अरे पुंगी वाजली रे म्हणणार का नाही? म्हणाय पुंगी नाही, ज्याचं त्याचं नाव वेगळं आहे बरं का. कशाला बी काही म्हणायचं नाही. आणि मग राजाचं पदार्पण झालं. सरदार पुढे आले. सरदारांनी लगेच नमस्कार केला. तिथे उभारले सगळे खुर्चीवरले. प्रधान पुढे गेले आणि प्रधानाने म्हणले, हे बघा महाराज, ही सगळी मंडळी जमलेली आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे कोड तुम्ही ते सांगा कोणतं कोड आहे ते, आणि ती वाट बघले. आता कोड काय? कोड तोंडी सांगितलं ना. राजानं तोंड बघून हुशार आहेत का नाही बघितलं आणि सांगितलं, पलीकडे दरवाजा लावलाय. काय लावलाय? पलीकडे एक इतकी सुंदर खोली बांधली आहे, मस्त महालासारखी खोली बांधली आहे, आणि त्याचा दरवाजा कोणी बी उघडायचा.
कोड सोडविल्या बरोबरच दरवाजा उघडते. म्हणलं की आता ही काय कोडे काय केलं तर मी तर काय कोडे सोडणार शिक्षक हाव. मी तर सगळी पोरं गावागावातले झाडाच्या वडाच्या झाडावर वट्यावर सगळ्या पोराला घेऊन कोडे सोडवितो आणि मुलांनाच कोडे देतं. मला तर ते सोपं आहे म्हणलं. मग लगेच दुसरं तर काय म्हणलं, अहो सगळ्या गावातले शिक्षक ज्यावेळेस येते कोड येत नाही म्हणून त्याचे कोडे मी सांगतो. मला बी येते कोड म्हणून. आता कोड कोणतं सांगितले प्रधानाच्या कानामध्ये. आता ती प्रधान सांगायला चालू केला कोड. सगळे विचार करायले, कोण बोट उचलाले, कोण रेषा ओढलाले, कोण कागद घेऊन आले, कोण पेन घेऊन आले, कोण लेखणी घेऊन आले. काय सांगणारे की काय नाही की जस्तरी लांब 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 बसलेत. हे लांब लांब बसले लांब लांब. कुणीच कोणाला बोलणं झालं. त्याच्यामध्ये एकच होतं माणूस, एकच होतं लांब बसलं होतं. तिथे गेले सेवक गेला आणि म्हणला, तुम्ही कसं बसला इकडं. अहो अंतरून इकडे बसले, सगळं अंतरलं इकडं, मोठी सतरंजी आहे, तुम्ही या इकडं. त्याने काय म्हणलं, नाही नाही मी इथं योग्य आहे, मला इथं बसायला बरं वाटते. मग सगळ्यांनी कोड सोडायचा प्रयत्न केला. दरवाजाकडे गेले वापस आले, दरवाजाकडे गेले वापस आले, दरवाजाकडे गेले वापस आले. 10 माणसं गेले, 11वं गेलं, 12वं गेलं. 12वं तर गडबडीने गेलं आणि तिकडे कोड सोडवलं. म्हणून कोणाला हात लावले की हे असं असते कुठे म्हणलं की निघून लगेच. एक जण तर काय म्हणलं माहिती का, की कोडे नाही बिडे आम्हाला नका कोडे बिडे. कोडे बिडे नका ते राजा व्हायचं नाही. कोडे असते कडे कवाड असते कुठे, कोडे सुडीलाच कुठे कवाड उघडते का काय बी सांगते असं म्हणलं. पण राजाच्या दरबारामध्ये उलट बोलता येत नव्हतं. सगळे तर घाबरून होते. राजाने लगेच तलवार काढली, कमरेची छाटलं मुडकं तर कसं करायचं. हा काय बोलता येते का. राजेशाही म्हणजे फक्त राजाचं चालणार, हुकुमशाही म्हणजे फक्त हुकूमच चालणार. लक्षात ठेवा बघा. हे सगळं होत असताना की साध्या माणसाची बारी आली आणि त्याने म्हणले, तुम्ही तुम्ही अहो तुम्ही हो. त्याने बघितलं वर लगेच. बघितल्याबरोबर पहिल्यांदा त्याने काय काम केलं माहिती आहे का, पहिल्यांदा हसलं. त्याला हसल्याबरोबर लोक काय म्हणले, हसा काय झालं म्हणले. हा तुम्हाला मी कोडी सोडायला सांगितला आणि दरवाजा उघडायला सांगितला, राजाला सांगतो मी. हा दरबारामध्ये आणले, तुम्हाला कोड सोडायला सांगितलं, हसला होई. हा सांगू का राजाला असं म्हणलं. ते इतक्यात विशाल राजा इतक्यात काय झालं, पटपट पटपट त्यानं दरवाजापाशी गेलं आणि बघा इकडं तिकडं हात काहीतरी लावल्यासारखं केलं आणि पटकन कवाड काढलं. निघालं कवाड लगेच. कवाड निघाले की सगळे हसलाले. एवढे विद्वान लोक इथं कोड सोडलं, ह्यानं कोणतं कोड सोडलं बा, कसं काय उत्तर आलं ह्याला. सगळे हसलाले आणि म्हणले काय एवढे हुशार असते माणसाने ह्याला कोड सोडवायली. आणि ती उगं साधं माणूस आहे शेतातलं, त्याला काही कळत नाही ना काही नाही. हा उठतंय सकाळी बैलाचा जू ज्या बैलाच्या मानावर ठेवतंय, गाडीत बसतंय, उठतं कमरेला भाकर बांधतंय आणि शेताला जाते घरला येते. त्याला कोड सुटलं राज दरबारातलं. आणि ही शाने मी कोड सुटवितो, मी विद्यार्थ्याला देतो, मी पुस्तकं काढतो, वाचलो म्हणणार खरं आली. मग त्याने एकच बोललं लगेच, तुला कसं काय कोड सोडून आलं सांग बरं, सांगा बरं तुम्हाला कसं काय आलं. तिथे ते आवाजावर बोललो होते. आता मी सांगताना तुला सांगते, तुम्हाला हे कोड कसं काय सोडवता आलं. सगळेच्या सगळे माणसं आपल्या राज्यातून आले होते आणि त्या राज्यातल्या लोकांनी काय केलं, कोड सोडायचा प्रयत्न केला. पण कोड सुटलं का, कोड सुटायनी दरवाजा बी फुटला नाही. आणि तुम्हाला कसं काय उघडलं. त्यानं पुन्हा एकदा हसल्यानं म्हणलं, काही नसते म्हणलं, ही दरवाजा नुसताच लावला होता कोड्याचा आणि कवाड उघडायचा काही संबंध नव्हता. फक्त हुशार वेळेवर काम चांगलं डोक्यानं ज्याला करता येते त्याला करता येते का नाही. आपल्या राज्यामध्ये माणसं चांगले आहेत का नाही, का येडेच आहेत का नुसते पुस्तक येडेच आहेत. नुसते पुस्तकातले येडे बी काही कामाचे नाही बरं का. नुसते पुस्तकातले काही येडे कामाचे का. पुस्तकं शिकले तेवढे मोठे आणि त्याला माणसाचं बोलायचं कळत नाही. कळते का सांगा मला. हा आजकाल बघितलं का तुम्ही, फिरताना लोक काय करते तर फॅशनेबल कपडे, इथे एवढं उघडं असते, हे उघडं असते. एवढं उघडं असलेल्या आईने काय केली, कसले कपडे घालतात का कळतं का तुम्हाला काही. हे आई तू बस उघड, तू जुन्या विचारायची, तुला माहिती नाही आजकाल लई फॅशन निघाले भारी भारी. तुला माहिती आहे कसली फॅशन आहे ती. असली फॅशन असते कुठं. अगं असली कुठं फॅशन असते का, इथं गुडघ्याला पॅन्ट फाटलेली असते का कुठं. अगं असले कपडे अगोदरच्या काळामध्ये
भिकाऱ्याला देत होते, त्याला काय नाही म्हणून. मग तू असं करलीस. जास्त शिकलेले माणसं असतात. मग त्याच मुलीच्या शाळेमध्ये कार्यक्रम होता आणि काय सांगितलं सर ना, हा तुमच्या सगळ्या घरच्या आई वडिलांना उद्या घेऊन या असं सांगितलं शाळेत. मग आईने काय केली माहिती का, आईने बी तसलेच कपडे घातले. कसले, आता आई म्हातारी आहे, 40-45 वर्षाची वयाची आहे. तिने काय केली, जीनच्या पॅन्टला इथं कातरली आणि एवढं एवढं असलं बाहेर नसलेलं शर्ट घेतली आणि मुलगी म्हणली आई चल की लवकर, आई चल की लवकर, आई चल की लवकर असं म्हणेपर्यंत आई मध्ये कवाड लावून आरशामध्ये मेकअप करत होती आणि बाहेर येत होती. पटकन कवाड उघडली आणि आई तुला कळते काही असले कपडे घालून कुठे शाळेत येतात का. आई म्हणजे कशी पाहिजे, सुंदर अशी साडी घातलेली. कोणती साडी घातली पाहिजे, कोणती कोणती, मोरपंखी छान साडी घातली पाहिजे. आणि आईला शोभते का असलं, आईला शोभते म्हणजे हिने काय म्हणली, मग तुम्हाला शोभते का सांगा, कसं राहिलं पाहिजे मुलीनं. पुस्तक शिकलं म्हणजे कसं राहायचं का, हा तसंच पुस्तक शिकले म्हणजे शहाणे असतात का. आणि दुसरी गोष्ट, पुस्तक शिकलेले माणसं एखाद्या छोट्या गोष्टीवर एवढं मोठं विचार करते, कसं की बाबा, कसं की बाबा, कसं की बाबा, त्याचं उत्तर सहज असते. आपल्या इथं सुद्धा काही मुलं काय करते माहिती का, उत्तर कसं सांगावं सर, आपलं चुकते का काय, सर मला काहीतरी म्हणतील, माझा अपमान होईल, त्यानं हसल त्यानं हसल. मग काय होते की असल्या विचारामध्ये गुंतून ते गणितही करायचं नाही, आपले सांगितलेले इंग्लिशचे वाक्य बी करायचे नाहीत आणि तसंच मागं राहायचं. आता आपल्या वर्गामध्ये आपल्या शाळेमध्ये 2 मुलं होते बरं का. त्याला काय केलं होतं, रफार रकार रुकार काकपद हे शिकवलं होतं आणि त्याला वाचायला लावलं. त्यानं काय केलं माहिती का, रफाराचा शब्द रुकार म्हणून वाचलेलं. चुकीचं का वाचलास तू, सर मी जर वाचलो तर चुकीचं होतंय आणि मला हसतात लोक, म्हणून मी काय केलं, विचार करून तुम्हाला उत्तर दिलं. आता रकाराला रफार म्हणायचं का, हा 1991 म्हणायचं का नाही. हे चुकीचं विचार करण्यात बसू नका, पटकन सांगा आणि त्यातून बाहेर पडा. जर तुम्हाला तुमचं डोक्यातलं जे काही नियोजन आहे कामाचं यशस्वी करायचं असेल तर पटकन निर्णय घ्यायला शिका. जो निर्णय घेत नाही तो मागे पडतो, जो निरीक्षण करत नाही तो मागे पडतो. निरीक्षण आणि नियोजन हे यशस्वी पार पाडणारी माणसंच मोठे होतात. म्हणून आपल्या गावामध्ये एवढे माणसं आहेत, सगळ्याच नाव कुणीही घेत नाही, कळलं का. भारताच्या या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कुणाचंही नाव असं एकदम पुढे आलं नाही ज्यांनी खरंच मोठा त्याग केला. जसं आपण चंद्रशेखर आझादचं नाव घेतो, भगतसिंगचं नाव घेतो, राजगुरूचं नाव घेतो, सुखदेवचं नाव घेतो का नाही, ज्यांना फाशी देण्यात आली भर चौकात. अशा काही क्रांतिकारकाला भर चौकात फाशी दिली. बिहारचा एक हिरो आहे मुलांनो, बिहारचा हिरो आहे, हिरो त्याचं नाव मी तुम्हाला उद्या सांगतो. आणि बिहारचा हा हिरो कोणता आहे की ज्याला भर चौकामध्ये त्याच्या पाठीचं कातडं सोडून त्याला फाशी देण्यात आली. असा कोण होता, हुडकून काढवा तुम्ही. आता बघा, इतिहास वाचा थोडसा, खऱ्या इतिहासाकडे यायचं. कळली का तुम्हाला गोष्ट आजची. मग विचार करत बसायचं का,